नमस्कार जनता, वेलकम बॅक टू चॅनल. वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. मी दीपक वाघ तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. 2025 मध्ये म्हणजे ह्या वर्षी तुम्ही आमचे बरेच काही व्हिडिओ बघितले, खूप सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली नोव्हेंबर सुद्धा संपलेला आहे. आता डिसेंबर 2025 सगळ्यात शेवटचा महिना आलेला आहे. या महिन्यामध्ये फिरणं म्हणा, रिझोल्युशन म्हणा, काही गोष्टी, काही कामं पेंडिंग असेल ती सगळी संपली जातात आणि नवीन वर्षात काहीतरी नवीन गोष्टी घेऊन, नवीन काहीतरी संकल्प घेऊन आपण पुढची जर्नी सुरू करतो. या जर्नीमध्ये म्हणजे रिझोल्युशन म्हणजे काय करतात लोक, काहींनी अभ्यास नसेल केला तर ते म्हणतात की आम्ही खूप सारा अभ्यास करू, काय म्हणतात की आम्ही जॉबमध्ये काहीतरी चांगलं करू, काय म्हणतात की आम्ही काहीतरी यावर्षी इन्व्हेस्टमेंट करू किंवा किंवा हे सगळं झालेलं असतं तर यावर्षी फक्त आणि फक्त आराम करू. या सगळे रिझोल्युशन होतात. तर आमचं रिझोल्युशन आम्ही तुम्हाला सांगतोच, दरवर्षी सांगतो, या वर्षी सुद्धा आत्ता सांगणारच आहे मी. पण ना म्हटलं की थोडंसं तुम्हाला सुद्धा विचारू, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की स्टडी, जॉब, इन्व्हेस्टमेंट किंवा आराम किंवा फिरणं असतं. आराम म्हणजे कुठे फिरायला जाणार, कुठे काय करणार, हे सगळं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याच्यावर आपण नक्कीच पुढे चर्चा करू. त्याच्यात त्यांना काहीतरी छान असं काही आम्हाला रिस्पॉन्स आला तर त्या रिस्पॉन्स थ्रू आम्ही बरंच काही तुम्हाला सांगू शकतो. A few moments later. सो मी म्हणत होतो की माझं एज्युकेशन, मी MBA IT केलेलं आहे आणि बायकोने MTech केलेलं आहे. तर कोणालाही स्टडी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा नवीन वर्षात असं काहीतरी वेगळं करायचं तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करू शकता. त्या रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड, सेकंड जॉब रिलेटेड. तर मी आणि माझी बायको, मला तरी 11 वर्ष म्हणजे एक डेकेड होऊन गेलेला आहे जॉब करत करत, आणि बायकोला पण बराच टाईम झालेला आहे. तर तुम्हाला काही जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल ती सुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात. आणि फिरायबद्दल तुम्हाला काहीच सांगू, आमचं दरवर्षी बऱ्याच लोकेशनला फिरणं असतं. डोमेस्टिक, इंटरनॅशनल बऱ्याच गोष्टी चालू असतात. यावेळी पण आहे सांगतोच तुम्हाला मी. पण हे सगळं तुम्हाला काही हेल्प हवी असेल आमची तर नक्कीच रीच आउट टू अस, कमेंट करा. इंस्टाग्राम, यूट्यूब, कमेंट्स सगळे ऑप्शन तुमच्याकडे, नक्कीच करा. आणि जर तुम्हाला खरंच कमेंट करणार असेल तर खाली एक लाईक बटन पण, लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा, त्याला विसरू नका. तर आहे ना, खूप झाल्या गप्पा. म्हणजे मला ना असं वाटतं की ना आम्ही अवेलेबल आहे ना, तर तुम्ही आम्हाला रीच आउट करायला पाहिजे, आमच्याकडून क्वेश्चन आन्सर सगळं करून तुमचा बेनिफिट करून घ्यायला पाहिजे. तर नक्की तसं करा. नाही, आणि मेन टॉपिककडे येतो की आमचा आरामवाला टाइम आलेला आहे. डिसेंबर आलेला आहे आणि डिसेंबरमध्ये ह्या वर्षी जसं तुम्हाला म्हटलेलं आहे, आपलं पासपोर्ट आलेलं आहे, आपला विजा सुद्धा आलेला आहे. सो ट्रॅव्हलिंग करताना आम्ही ह्या वर्षी सुद्धा इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करणार आहे. या इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग मध्ये एक विजा नाही, दोन विजा लागणार आहेत. तर दोन इंटरनॅशनल लोकेशन आपण डिस्कवर करणार आहे यावर्षी. कारण की गोष्टच खूप मोठी आहे. गोष्ट इतकी मोठी आहे की आमच्या लग्नाला आता झालेले आहे 5 वर्ष. सो आमची हाफ डेकेड कम्प्लीट झालेला आहे आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे. माहिती का की नाही, जेव्हा आपण आहे ना रिलेशनशिपमध्ये येतो, आपण जेव्हा आपलं लग्न होतं आणि त्यानंतर 2 व्यक्ती तो प्रवास कंटिन्यू करत असतो आणि त्याला एक माइलस्टोन जसे रीच होतात. माझ्यासाठी हे 5 वर्ष म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की ना ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी खूप सगळं स्ट्रगल केलं. तर कसं सांगू तुम्हाला की आम्ही हा 5 वर्ष संसार आहे ना, आम्ही कसा नेला हे आम्हालाच माहिती आहे. आम्ही स्वतःचं हे घर घेतलं, स्वतःची गाडी घेतली, जॉबमध्ये स्टेबल झालो, बऱ्याच गोष्टी. म्हणजे जॉबमध्ये ना खूप सगळ्या डिफिकल्टी होत्या, त्या सगळ्या आम्ही टॅकल केल्या. दोघांना एकमेकांना आम्ही साथ दिली. मला हे नाही अचीव दाखवायचं तुम्हाला की आम्ही घर घेतलं, गाडी घेतली, हे खरंच हे शून्य गोष्ट आहे. तुमच्याकडे घर नाही, रेंटेड घर असेल, तुमच्याकडे गाडी नाही, तुम्ही ओला उबर कराल. पण हे सगळं करताना घरात तुम्ही दोघं आहेत, गाडीत तुम्ही दोघं आहेत, फिरायला तुम्ही दोघं आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ना ह्याच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच आम्ही 5 वर्षात खूप मोठं अचीव केलेलं आहे. आणि तर ते अचीवमेंटलाच आम्ही काहीतरी असं एक वेगळं सेलिब्रेट करावं म्हणून यावेळी इंटरनॅशनल आपली ट्रिप होणार आहे. आणि ती सुद्धा एक नाही 2 जागेत करणार आहे. खूप मोठी ट्रिप करतोय. डिसेंबर खूप मोठा होणार आहे, खूप मजा येणार आहे आणि न्यू इयर खूप छान पद्धतीने सेलिब्रेट होणार आहे. A few moments later. तर बायको फ्रेम मध्ये आलेली आहे आणि जसं की सांगितलं, प्लॅनिंग तर झालेली आहे, आता प्लॅनिंग एक्झिक्युशन करायचा टाइम आलेला आहे.
म्हणूनच बायको आलेली आहे, कारण की आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. एक्झिक्यूट फायनलाइज करायचंय सगळ्या गोष्टी. येस. सगळ्यात पहिले तर पासपोर्ट आलेले. पासपोर्ट तिचा पासपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे ना ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. मी त्याच्यावर तुम्हाला सांगेल की ऑन द वे Yes. आपण जाऊ ना तेव्हा त्याचा बेनिफिट कुठे आणि कसा होता तर त्याचं पण आहे. तर ज्यांनी पण पासपोर्ट ज्यांना खूप रिन्यू करायचं आहे benefit ना त्यांनी आता करून घ्या आणि खूप अगोदर केलं असेल त्यांनी सुद्धा आताच करून घ्या, कारण की त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एक नवीन गोष्ट आलेली आहे. येस. ती तुम्हाला चेक इन नाही म्हणतात, काय म्हणतात, इमिग्रेशन. इमिग्रेशनच्या वेळी तुम्हाला ते कामात येईल. येस. हॅसल फ्री. सेकंड ही माझी खजाना. इलेक्ट्रॉनिक वाली पोटली झालेली आहे. हाँ तुम्ही सगळ्यांना आधी सांगितलं. इसमें ये है, इसमें वो है, और फिर? इसमें वो है. एअरपोर्टला कोण चोरायला येईल मला आता. हम्म. जोपर्यंत एअरपोर्टला जाईल तोपर्यंत माझं तर चेक इमिग्रेशन सुद्धा झालेलं असेल दुसऱ्या ठिकाणी. Yes. तो कन्सिडरिंग आता तुम्हाला माहिती माझ्या मोबाईलची बॅटरीचा प्रॉब्लेम होता तो रिझॉल्व्ह झालेला आहे, पण त्यातून काहीतरी एक नवीन शी घ्यायसाठी मी माझ्यासाठी ही हलकी आहे. मी याच्यावर तुला सांगतो, ही 2000 mAh ची एक बॅटरी ती जी माझ्यासाठी घेतलेली आहे. आणि टटान अजून एक 10,000 mAh ची बॅटरी, हे दोन आहे, 20,000 mAh ची बॅटरी आणि ही 10,000 mAh ची बॅटरी बायकोसाठी. पण पप्पू ऐकतोय का सगळं? ऐकतोय सगळं? ही वाली थोडीशी वेगळी आहे. तुला काय ऐकतंय? ये स्पेसिफिकली मेरे लिए. येस. तर ही वाली सो आईफोन वालों ये देख लीजिए. कारण- राइट. ऐसा वाला अच्छा कवरेज दे देती है ना चार्जिंग का. हा? हा. दोनों अपने डिफरेंस देखा. दोघांमध्ये डिफरन्स आहे. आणि ब्रांडेची ही वाली मॅक्सेफ वाली बॅटरी घेतलेली आहे. सो फोनला फक्त मागे लावायचं आणि चार्जिंग. तुझा फोन कुठे? तुझं चार्जिंगच होतंय. तर मॅक्सेफ वाली एक बॅटरी घेतलेली आहे, एकदम हलकी छोटीशी, एकदम स्लिक आहे. कलर पण छान आहे. चार्ज करना है उसे. केले मी सगळे चार्ज करून आता ठेवायचंच काम करते. आपल्याला पॅकिंग करायची ना. हे So, cover बघ, पण येणार आहे. हे बघ, हे बघ, इथे मी बघ, ते बघ, कवर button पण येणार आपल्याला आहे पण. फुल हाँ. Yes, इथं अच्छा. दिसतं, इंडिकेशन दिसतं आपल्याला. कलर पण छान आहे. कलर खूप छान आहे ना. माझ्यावाला तर जास्तच छान आहे. So, मी तुम्हाला दाखवतो. सो ही आहे ना 10,000 mAh ची मॅक्सेफ वाली. तर जर याच्याने चार्जिंग केलं मॅक्सेफने, म्हणजे आपण नुसता फोन असं वर ठेवून मॅग्नेटिक चार्ज केला तर 15 वॉटने मिळतं. नाहीतर आपल्याला फास्ट चार्जिंग हवं असेल तर वायरनेस करायचं, मस्त 22 वाला फास्ट चार्जिंग मिळून जातो. बायको ते एक्सपिरियन्स करते, म्हटलं फास्ट होतच नाही, किती वेळ लागतं. बिकॉज एवढं कन्व्हिनियन्स मिळालं तर त्याचं 15 वाला स्पीड असतो, 15 वॉट वाला. सो ही एक बॅटरी घेतली आहे. सेकंड बॅटरी सांगायच्या पहिले मी ना एक नवीन बॅग घेतलेली आहे. Yes. आणि त्या छान bag- निघाली ती. खूपच भारी. मला आम्ही खूप किती दिवसापासून सर्च करत होतो. दिवस नाही, वर्षापासून. इव्हन मागच्या वेळी थायलंडला गेलो ते सुद्धा खूप सगळ्या बॅग होत्या, पण त्या खूप थाईलैंड सुद्धा आवडली नहीं. नाही पर आवडली. ये कुछ तो उधर का ही ब्रांड है. यहाँ पे टैग से पता हा, चलता अरे हा, टॅग होऊन असं काहीतरी वेगळं दिसतंय. इंडियन ब्रांड नहीं. चायनीज असं त्याच्यावर लिहिलेलं आहे, तो ऑब्विसली बाहेरच असेल, पण क्वालिटी खूप खतरनाक आहे. हे तुम्ही आता ओव्हर द पिरियड ट्रॅव्हलिंग करताना मी तुम्हाला याच्यामध्ये बऱ्यापैकी सांगेल. तुमचं भरपूर नॉर्मली सामान पटापट ब्लॉक बसतं करून त्याच्यामध्ये. भरपूर वस्तू आणि खूप खूप लाईट वेट. येस. आणि स्पेशालिटी याच्या ह्या साईडला मला एक त्यांनी दिलेलं आहे USB कनेक्शन. सो मला असं प्रत्येक वेळेस बॅग काढून त्यात चार्जिंग करून किंवा मोबाईल असं वाकडे तिकडे ठेवायची गरज नाहीये. डायरेक्ट याच्यामध्ये आहे. आणि याची चार्जिंग ओके. सेट. त्याला टाकू का bag मध्ये? Sit and listen. टाकू. अच्छा. तर याच्यामध्ये दिलेली आहे ही एक वायर USB वाली. आय डोंट नो ब्लर मध्ये तुम्हाला दिसणार की नाही दिसणार. आणि त्यात आहे आपली 20,000 mAh ची माझी एकदम सुपर सेम ब्रँडची. Yes. मजबूत आहे, भारी आहे, हेवी आहे. याचं पण चार्जिंग केलेलं बघ, दिसते One, two, तर. बघा. याचं सुद्धा फुल चार्जिंग करून झालेलं आहे. तो रेडी फॉर ट्रॅव्हलिंग. Did आणि you like it, Koki? विच वन डिड यू लाईक? No, no. कोणतं? It's नहीं, वो dangerous. खुद ही एक पावर हाउस है, इससे क्या ही करेगा. Dangerous. हे दोघं आहे ना फ्लाईट अप्रूव्ड आहे. मी सगळ्यात अरे? पहिले तेच बघितलं No. की ना No jump. परचेस करायच्या पहिले त्यात बघितलं की फ्लाईट अप्रूव्ड आहे की नाही, कारण की बऱ्यापैकी आपण घेतलेले पॉवर बँक आहे ना रिजेक्ट होत जातात. आणि एवढी सगळी मेहनत केलेली पाण्यात जा. नाही, हवेत जाते. जम्प करना है कोकी. मला कव्हर पण भेटून गेलं. He is not interested with your. वाय? एवढं छान छान देतो No बघतो काय. gadgets, please. तो सध्या पुरतं यांना सगळ्यांना मी आता ठेवून घेतो साईडला. बॅग बद्दल तुम्हाला नंतर सांगेल धीरे धीरे. अजून अब क्या और क्या है? और क्या है? बैग पैक कर लो.
इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट्स कैरी कर लो। Correct. नहीं, तो आपला- हम पहुंच ही नहीं पाएंगे। नाही आपलं बघ काय काय झालेलं आहे, फ्लाईट तिकीट झालेले आहे, Yes. विजा आलेला आहे, दोघं कंट्रीचाच विजा आमचं अप्रूव्ड झालेला आहे. मध्ये काय एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, की आम्ही आता ह्या विजावर 2 वर्ष फिरू शकतो. 2 वर्ष हे नव्हतं माहिती, की आम्हाला वाटलं की अरे 30 days साठी आपला विजा लागणार आहे आणि त्यासाठी आपण Yes. जाऊ येऊ संपले. अरे. नेक्स्ट टाइम परत आपल्याला वो तेवढेच भी शौक हो गया। ये कमी. पण तो शॉक नाही झाला, तो सरप्राईज झालेला आहे. त्याला अजिबात आवडत नाही आम्ही बाहेर गेलो तर. Yes. हे तुम्ही आता जे बघितलं ना, हे त्याचे प्री ट्रॅव्हलिंग सिम्पटम्स आहे. तो आमच्याशी नाराज होऊन जातो आणि म्हणजे लिटरली रुसलेल्या मुलासारखा ऍक्टिंग करायला लागतो खात नाही पिता. तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितलं असेल, जायच्या पहिले हा रिच्युअल होतो, ऐकतच नाही आमचं तो. सो त्याचा तो पिरियड चालू आहे. आमचा डॉक्युमेंट सगळे झाले का, पासपोर्ट रेडी आहे, विजा रेडी आहे, विजा इस नंतर बार सारी तैयारी। येस. और आज पता है क्या, दिखा दीजिए मुझे अप्रिसिएशन अरे क्या हाँ। किया है। काल मी सगळे तो ऐसे डॉक्युमेंट पतियों करून को ना appreciate एक किया जाता है। हे आयटनरीसाठी ना मी एक गोष्ट अजून केली, ज्याच्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी झाल्या असं मला वाटतंय, की आपण आहे ना नहीं ओवरऑल तेच तर like I'm ओव्हरऑल liking whatever you are doing। हाँ मतलब जैसे मैं ऑफिस में बिजी हूँ, लाइक मेरा वर्क फ्रॉम ऑफिस है, आपका वर्क फ्रॉम होम के फायदे बोल सकते हो या सगळं चालूच आहे. मी ऍक्च्युअली थोड्या वेळासाठी डिस्प्ले चेंज केलेला आहे, पण माझा ऑफिस आहे साईडला, 2 अजून लॅपटॉप आहे, तुम्हाला दिसत नाहीये, पण तिथे काम चालू आहे आणि बोलणं पण चालू आहे. दिस इज द IT वर्ल्ड वर्क. पण अप्रिसिएशन त्याच्यावर काय म्हणलं माहिती का, मी ना एक आहे ना छानसा आहे ना, म्हणजे हे काय धडपड काय पडल्याशिवाय शिकत नाही अशी गोष्ट आहे. आम्ही थायलंडला गेलेलो, एका ठिकाणी एक मस्त हॉटेल बुक केलं, चेक इन केलं, आम्ही जाणार त्याच्यामध्ये, तेव्हा कळालं किती बुकिंग त्या महिन्याची नाही, 4 महिन्यानंतरची बुकिंग झाली सेम डेट साठी. सकाळी सकाळी जाम मोठा पोपट झालेला. आम्ही मार्च हा डायरेक्ट मार्चची बुकिंग होती, आम्ही डिसेंबरला होतो, डिसेंबर आणि मार्चची बुकिंग होऊन गेलेली. सो तिथून पण शिकायला मिळालं आणि त्या टायमाला तर मॅनेज चेंज होता। तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा आपण फायनल बुकिंग करतो तेव्हा एक वेळ परत Yes, डेट yes. चेक करा, कारण की ती ऑटोमॅटिक चेंज होत असते. आम्ही 2-3 वेळा ऑब्झर्व 2-3 केलं वेळा केले. हो. आणि इव्हन विजा भरताना सुद्धा सेमच होतं. डेट जरी माहित असले ना, 4 वेळा क्लिक केलं असलं ना, तरी पण ती परत जाऊन फायनल वेळे कन्फर्म करा, कारण की ही होतेच. मी 3 वेळा विजा परत अप्लाय केला. एक्सपायरी डेट, विजाचा एक्सपायरी डेट कॅल्क्युलेट होतो त्यांचा, तो 30 वर्षाचा जो गॅप असतो. 10 years। हा आपल्याला हा बरोबर 2020-25 मध्ये गेला तर 2035 मध्ये होता, असा मला जो 10 years गॅप आहे. 30 करून टाकला। चालतंय त्यानंतर माहिती पण करताच आहे. नाही, सो हे पण सगळं मला झालेले जाऊन प्रॉब्लेम, तर जायला. ह्यावेळी मी ना पूर्ण लिस्ट बनवली. Yes. माझे हॉटेल चेक झाले, माझे फ्लाईट बुकिंग झाली, माझं विजा झालं, बाकी स्टे आहे, ऍक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्यांना एक ना व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला, त्याच्यामध्ये दोघांना शेअर केलं, कारण की हॉटेलमध्ये चेक इन केलं की दाखवावं लागतं, इमिग्रेशनच्या वेळी दाखवावं लागतं, डॉक्युमेंट काढावं लागतं, हे सगळे करतात. हे सगळ्यांची प्रॉपर लिस्ट बनवून पाठवली. सो हे सगळं दिसलं मॅडमला की झालेली आहे आणि माझ्यावर कॉन्फिडन्स आला. त्यामुळे त्यांनी दक्षिणा म्हणून मला 1001 रुपये, आज दुपारी मी बघतोय माझा बॅलन्स चेक करतोय की एवढे सगळं खर्च झालेला आहे, काय बॅलन्स आहे, 2-3 रिफंड येणार आहे. काही गोष्टी अशा झाल्या की आपण आहे ना कॅश दाखवायची होती, कॅश. Yes. फर्स्ट टाइम मित्रांनो आपल्याकडे, Okay. फर्स्ट टाइम माझ्याकडे, तुझ्याकडे तर आलेले No. असतील. लेकिन आओ। हा फर्स्ट टाइम म्हणजे मला आहे ना वेगवेगळे कॉइन, वेगवेगळे रुपीज किंवा करन्सीचे नोट वगैरे सगळं मला कलेक्ट करायला खूप आवडतं लहानपणापासून. माझ्याकडे ना खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि यावेळी आपल्याकडे आलेले आहे US डॉलर आलेले आहेत ना. नॉट दॅट तुझं ते वाले दाखवशील ना तर कळून जाईल की आपण कुठे चाललेलो. सॉरी मित्रांनो, तुम्हाला आम्ही सांगत नाही की कुठे एक्झॅक्टली चाललेलो आहे. कॉमन करन्सी। हा पण USD दाखवू शकतो ना. Common currency. त्याची ना Zup. करन्सी ये है कन्वर्जन खूप दोस्तों. चांगली असतात, म्हणून कधी पण आहे ना जाताना तुमच्याकडे काहीतरी USD हमारे इतनी गड्डी लेके जानी पड़ती है और ये है करकराती 100 USD. बापरे, हे वाटतंय आपल्याला 100 रुपयाचे वाटतील, पण हे ना खूप महाग आहे. ही खूप व्हॅल्युएबल मनी आहे ही. यस दे दो। 80 करंट त्याचा रेट रख देती हूँ 87 मैं. चाललेला आहे. 1 रुपये बरोबर 87 आजचा रेट. उद्या बरोबर मागे पुढे होत राहतात. अगं मी जेव्हा ना हे केलं ना, याची ऑर्डर दिली ना,
तेव्हा 87 पेक्षा पण कमी होतं आणि आज लेट झालं ना म्हणून त्यांनी ना 100-200 रुपये एक्स्ट्रा घेतले माझ्याकडून. अरे 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 हा सो अजून एक याच्यामध्ये हे घेऊन ठेवून घे, सांभाळून ठेव. हरवून जाईल नाही तर तर ना थोडेसेच पैसे. तुम्हाला करन्सी बद्दल सांगून देतो की ना करन्सी मध्ये मी बुक माय फॉरेक्स मधून त्यांच्याकडून करन्सी मागवली. थायलंडच्या वेळी पण सेम केलेलं. माझ्याकडे एक्स्ट्रा मी ट्रॅव्हलिंग साठी माझ्याकडे बुक माय फॉरेक्सचं कार्ड सुद्धा आहे. याचं ATM याचं क्रेडिट आणि डेबिट दोघं कार्ड आहे माझ्याकडे आणि प्लस निओचं सुद्धा आहे आणि बरेच काही अजून एक्स्ट्रा ऑप्शन ठेवलेले आहेत मी, तर त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगेल. पण हे जेव्हा करन्सी कन्व्हर्जन करतात तुम्ही तर आपल्याला ऑप्शन आहे की आपण 100, 150 किंवा 250 असं काही फिगर आपण टाकू शकतो आणि तेवढे करन्सी मागू शकतो. USD मध्ये तरी कारण की कॉमन आहे म्हणून मिळून जातं, पण बाकी दुसरे करन्सी असतात ना तर ते 100च्या फिगर मध्ये लागतात. तर तोच प्रॉब्लेम झाला. मी 250 मागवलेले आहे, ते 50 वाला प्रॉब्लेम आला, तर ते 50 मायनस करून प्लस करून मग सगळं आलेलं. सो आपल्याला करन्सी येते आणि करन्सी बरोबर आपल्याला एक त्याची रिसीट येते. ती रिसीट कॅरी करायची असते प्रत्येक वेळी ट्रॅव्हलिंग करताना. सो इट विल बी अ प्रूफ, मॅन्डेटरी आहे, तर तसं कॅरी करावं लागेल. ती सुद्धा एक गोष्ट आहे. सो अशी आमची ट्रॅव्हलिंगची तयारी झालेली आहे. त्या साईडला तुम्हाला दिसायचं नाही दिसायचं बॅग थक चुकी है. बायको ऑफिसवरून आली आणि आल्याला पण क्या बोलने वाले थे आप, बेबी मेरी? हा ठीक आहे ना, बेबी मेरी ऑफिस मधून आली आणि थकलेली होती ती, तरी पण बऱ्याच कामाला हेल्प केली. तुमचे बॅग तर पॅक झालेले आहे. आता आपलं आता मज्जा, 2 दिवस आराम आहे. आमचं पॅकिंग करायचं पहिले. ऑफिस का काम करने का मन बिल्कुल नहीं कर रहा है ऐसे माहौल में. Yes. येस फायनली सगळं रेडी झालेलं आहे. मग एकदम जास्त असं वेगळं वाटायला लागलेलं की अरे इतक्या फटाफट आपलं झालंय. असं फटाफट नाही झालंय, ऐसे याला ही बराच होता टाइम है. लागला. मतलब वो बोलते हैं ना, पहले से सोच के रखो तो सक्सेसफुल नहीं होता है. हर बार हमारा ऐसे होता है, सब एंड टाइम शेवटच्या मिनिटाला धावपळ होते. सब कुछ अच्छा होता है. आम्हाला फ्लाईट बुकिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला नाही, म्हणजे करायला गेलो फायनल झालं, पण जेव्हापर्यंत करायला गेलो फिर भी तोपर्यंत. अगर देखा जाए तो एज कंपैरेटिवली. सो फायनली सगळ्या गोष्टी झालेल्या आणि आपल्याला क्रिसमस वाईब मिळणार आहे. राव क्रिसमस असणार आहे त्या ठिकाणी. आणि क्रिसमस मागच्या वर्षी पण आम्ही जेव्हा गेलेलो ना तेव्हा मला बऱ्यापैकी क्रिसमस वाईब मिळाली थायलंड मध्ये. यावेळी तो खूप भारी सिटी मध्ये चाललेलो आणि तिथे तर नेक्स्ट लेवल गोष्टी असणार आहे. तर या व्हिडिओला आपण इथेच ठेवू. इथे इंस्टाग्राम आयडी आहे, इथे युट्यूब आयडी आहे. तुम्ही लवकरच फॉलो करा, सबस्क्राईब करा, या 2 गोष्टी करा. कारण की आतापासून तुम्ही आता हा ब्लॉग बघत असाल ना तोपर्यंत आम्ही लोकेशनला पोहोचलेलो असू. तिथे आम्ही डेली व्हिडिओ टाकतोय, डेली रील्स टाकणार आहे. तिथली लाईव्ह ऍक्टिव्हिटी सांगणार आहे की काय चाललंय तिथे. पाऊस आहे, उन्हाळा आहे, थंडी आहे, काय चाललंय, लोक येत आहे की नाही येत आहे, डिसेंबरला क्रिसमसला काय वाईब चालली ती आम्ही तुम्हाला तिथे सांगणार आहे. तर या व्हिडिओला इथपर्यंतच ठेवू. व्हिडिओला लवकर लाईक करा, कमेंट नक्कीच करा की तुम्हाला काय पाहिजे यामध्ये. आणि भेटू तुम्हाला पुढच्या कंट्रीमध्ये. Yes. बाय.